सरकारी कामात अडथळा आणणे व सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड दत्तात्रय हरी माने, कॉम्रेड शिवगोंडा खोत, कॉम्रेड भरमा कांबळे, ॲडव्होकेट जयंत बलुगडे, कॉम्रेड सदाशिव मलाबादे, श्रीमती वासंती कोळेकर, कॉम्रेड रामचंद्र पोला, कॉम्रेड जैन फबी नदाफ आणि सुभाष कांबळे यांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। दिनांक 18 मार्च 2010 रोजी सरकारच्या धान्यापासून दारू निर्मितीच्या धोरणाविरोधात तसेच रेशन दुकानात सर्वांना 35 किलो धान्य मिळावे या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी प्रांत कार्यालयाच्या लोखंडी शटरचे नुकसान करण्यात आले तसेच बंदोबस्तावरील पोलिसांची झटापट करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार गुन्हा नोंदवून संबंधित आरोपींसह अन्य तिघांविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते। सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी फिर्याद उशिरा दाखल झाल्याचा मुद्दा उपस्थित केला। घटनेच्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या वायरलेस संदेशात घटनेचा उल्लेख नसल्याचे, आरोपींची ओळख परेड न झाल्याचे तसेच मोर्चात 150हून अधिक लोक असताना केवळ 12 जणांवरच गुन्हा दाखल केल्याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला। उलट तपासणी, बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि अपुरा पुरावा या संयुक्त विचार करून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांना ॲडव्होकेट रचना पाटील, ॲडव्होकेट महेश कांबळे आणि ॲडव्होकेट देसाई यांनी सहकार्य केले।